वृत्ताची मुसाफरी. आजचा कार्यक्रम सादर करतायत प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अनघा पै रायतुरकर. नमस्कार. एक नुकतीच घडलेली गोष्ट सांगते तुम्हाला. डॉक्टर, मला आई व्हायचं आहे, बाळाला कडेवर मिठीत घेऊन लाडाने वाढवायचं आहे, माझं स्वप्न पूर्ण कराल? अलका मला काही कळण्याआधीच माझे पाय धरून उभी होती. अलका ही केवळ 26 वर्षांची तरुणी. लग्न झालं 23व्या वर्षी. वर्षभरातच छातीची गाठ कॅन्सरची असल्याचं निदान झालं होतं. भराभर उपचार सुरू झाले. ऑपरेशननंतर वेळेचा अवधी न घालवता किमोथेरपीच्या 6 सायकल्स पूर्ण झाल्या. तज्ज्ञांच्या मते रोग खूप लवकरच्या टप्प्यात निदान झाल्यामुळे पूर्ण बरा झालेला होता. आता केवळ दरवर्षी काही तपासण्या करणेच अपेक्षित होते. मग अलकाच्या स्वप्नपूर्तीसाठी आमचं IVF सेंटर कामाला लागलं. पहिली चाचणी झाली सोनोग्राफीची. सोनोग्राफीवर अलकाची बीजांडे किंवा ओव्हरीज आकाराने लहान झाल्याचे लक्षात आले. दोन्ही ओव्हरीजचा व्हॉल्यूम 3 cc कमी होता. ओव्हरीजची क्षमता बघण्यासाठी AMH ही रक्ताची चाचणी करण्यात आली. यावरून लक्षात आले की बीजांडातील बीजांची संख्या खूपच कमी झाली आहे व त्यामुळे अलकाची पाळी अनियमित व लवकर लवकर येत होती. यामुळे अलका स्वतःच्या जेनेटिक मुलाची आई बनू शकणार नव्हती. आणि मग बीजदानाचा एकच मार्ग तिच्यासाठी उरलेला होता. हे सर्व टाळता येऊ शकते का? तर हो, काही अंशी हे टाळता येऊ शकते. या रुग्णांना दिलासा देणाऱ्या 2 उपचार पद्धती म्हणजे ART किंवा टेस्ट ट्यूब बेबी आणि क्रायोप्रिझर्वेशन म्हणजे पेशी गोठवून ठेवून कालांतराने त्या पुनर्जीवित करण्याचे तंत्रज्ञान. परंतु ही उपचार पद्धती कॅन्सरच्या किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी यापूर्वी करावी लागते. कॅन्सरचे उपचार घेताना किमोथेरपी व रेडिओथेरपीमुळे शरीरातील अनेक पेशींवर दुष्परिणाम होऊ शकतात आणि बहुतांशी पेशींवरील दुष्परिणाम हे तात्पुरते असतात. जसे की काही रुग्णांचे केस गळून परत येतात. परंतु शरीरातील स्त्री व पुरुष बीजांडांवर ह्यांचा परिणाम कायमस्वरूपी असू शकतो. म्हणजे या उपचारांमुळे कायमस्वरूपी वंध्यत्व हे स्त्री अथवा पुरुषाला येऊ शकते. स्त्रियांची मासिक पाळी देखील लहान वयात बंद होऊ शकते. याला प्रीमॅच्युअर मेनोपॉज असे म्हणतात. ही शक्यता कॅन्सरचा प्रकार, कॅन्सर होणारा अवयव, किमोथेरपीमधील औषधांचा प्रकार, औषधांची मात्रा व रुग्णाचे वय यावरती अवलंबून असते. किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी सुरू करण्याआधी या रुग्णांची स्त्रीबीजे किंवा पुरुष बीजे शरीराबाहेर काढून -196°C या तापमानामध्ये कायमस्वरूपी जतन करता येऊ शकतात व काही महिने अथवा वर्षांनंतर ती परत थॉईंग टेक्निकने जीवित करता येऊ शकतात. यापुढे तयार होणारा गर्भ नैसर्गिक गर्भाप्रमाणेच निरोगी असू शकतो आणि या रुग्णांना पालकत्वाचा आनंद आपण मिळवून देऊ शकतो. वयात आलेली मुले व पुरुष यांचे वीर्य जतन करणे अतिशय सोपे असते. 1 अथवा अधिक वेळेवर हस्तमैथुनाने अथवा व्हायब्रेटर टेक्निकने हे वीर्य जतन करता येऊ शकते. एकाच वेळी वीर्यपतनातून करोडो पुरुष बीजे आपल्याला मिळू शकतात व त्यातील केवळ एकच चांगला स्पर्म अथवा पुरुष बीज आपल्याला नंतर उत्तम गर्भनिर्मिती करून देऊ शकतो. वयात आलेल्या मुली अथवा स्त्रियांच्या बाबतीत कॅन्सरच्या प्रकारानुसार व उपचारापूर्वी 2 आठवड्याचा अवधी मिळत असल्यास परिपक्व स्त्रीबीज तयार करून ते जतन करता येते. यासाठी केवळ 8 ते 10 दिवसांच्या इंजेक्शन्सचा कोर्स करून एकापेक्षा जास्त अंडी बनवली जातात. छोटीशी भूल देऊन ही अंडी त्यांच्या भोवतीच्या स्त्रावाबरोबर सक्शनद्वारे शरीराबाहेर काढली जातात. विवाहित स्त्रीच्या बाबतीत पतीच्या पुरुष बीजाने ते स्त्रीबीज फलित करून तयार झालेला गर्भच जतन केला जातो. तर अविवाहित स्त्रीचे
बीज जसेच्या तसे जतन केले जाऊ शकते. ही उपचार पद्धती आज IVFमध्ये अतिशय सहजपणे वापरली जाते आणि त्यापासून जतन केलेल्या गर्भांपैकी जवळजवळ 90 ते 95% गर्भ हे थॉईंग प्रक्रियेनंतरही त्यांची मूळ प्रत टिकवून ठेवू शकतात. नवीन क्रायोप्रिझर्वेशन टेक्निक म्हणजे विट्रिफिकेशन यामुळे ही पेशी गोठवण्याची पद्धत अतिशय मोठ्या प्रमाणावर आता वापरली जाते. या पद्धतीमुळे IVFमधील यशाचे प्रमाणही आता खूप चांगले वाढले आहे. म्हणजेच IVFच्या नवीन तंत्रज्ञानामुळे 5 ते 10 वर्षांनंतरही या रुग्णांचे आईवडील होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. परंतु याची सुरुवात कॅन्सरच्या उपचारापूर्वीच होणे गरजेचे आहे. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला याविषयी जरूर घ्यावा आणि अशा वेळी IVF तज्ज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत करून योग्य त्या उपचार पद्धतीने स्वतःची प्रजनन क्षमता जतन करावी. काही विशिष्ट कॅन्सर प्रकारांमध्ये ओव्हरीजचे शरीरातच अन्य ठिकाणी रोपण करूनही त्यांना सुरक्षित ठेवता येऊ शकते, तर काही कॅन्सर प्रकारामध्ये संपूर्ण ओव्हरी गोठवण्याचे तंत्रज्ञानही आता विकसित होत आहे. वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीमुळे असाध्य वाटणाऱ्या कर्करोगावरही आज विजय मिळवता येतो. सर्जरी, किमोथेरपी, रेडिओथेरपी या त्रिसूत्री उपचारांनी आजारातून संपूर्ण बरे झालेल्या रुग्णांची संख्या आज वाढते आहे. या आजारातून पूर्ण बरे होऊन स्वतःचे आयुष्य जगण्याचा हक्क व पालकत्वाचा हक्क या रुग्णांना आज या तंत्रज्ञानामुळे मिळू शकतो. या तंत्रज्ञानाचा फायदा शक्य असलेल्या सर्व रुग्णांना मिळावा हीच आमची इच्छा आहे.